MH09 वादावर पडदा, महापालिकेचा निर्णय बदलला। जनतेचा आवाज मोठा की प्रशासनाचा निर्णय? अखेर उत्तर मिळालं। MH09 वादग्रस्त कर प्रस्ताव मागे घेण्यात आलाय। मी ऐश्वर्या पाटील आणि आपण पाहताय टीव्ही नेक्स्ट मराठी। कोल्हापुरात MH09 वगळता इतर जिल्ह्यांच्या वाहनांवर कर आकारण्याच्या प्रस्तावाने गेल्या काही दिवसांपासून चांगलाच वाद निर्माण केला होता। स्थायी समितीत हा प्रस्ताव मंजुरीसाठी आल्यानंतर त्याची चर्चा शहरासह जिल्ह्यावर सुरू झाली। वाहनधारक, व्यापारी, विद्यार्थी आणि विविध संघटनांकडून या प्रस्तावाला तीव्र विरोधही झाला। अखेर काल झालेल्या महासभेत हा प्रस्ताव मागे घेण्यात आल्यानं हजारो वाहनधारकांना मोठा दिलासा मिळालाय। महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या उद्देशाने MH09 अतिरिक्त इतर जिल्ह्याच्या नोंदणी क्रमांक असलेल्या वाहनांवर कर आकारणी करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत मांडण्यात आला होता। या प्रस्तावाला स्थायी समितीमध्ये महासभेत अंतिम निर्णय घेतला जाईल असं सांगण्यात आलं होतं। त्यानंतर चर्चा संपूर्ण जिल्ह्यात सुरू झाली। कोल्हापुरात नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि अन्य कारणांसाठी वास्तव्यात असलेल्या हजारो नागरिकांवर या निर्णयाचा आर्थिक भार पडणार असल्याची भावना व्यक्त केली जात होती। सोशल मीडियावरही या प्रस्तावावर जोरदार चर्चा झाली। विविध संघटना, वाहनधारक आणि नागरिकांकडून या निर्णयाला मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला। या पार्श्वभूमीवर महासभेच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। काल झालेल्या महासभेत सदस्यांनी या प्रस्तावावर चर्चा केली। वाहनधारकांच्या भावना आणि जनतेतील नाराजी लक्षात घेत अखेर हा प्रस्ताव मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला। महासभेच्या या निर्णयामुळे बाहेरील जिल्ह्यांच्या वाहनधारकांवरील संभाव्य कराचा बोजा टळला असून नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय। मात्र महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी आता कोणते पर्यायी मार्ग शोधले जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। स्थायी समितीतून सुरू झालेला MH09 वाद अखेर महासभेत येऊन थांबला। जनतेच्या विरोधापुढे कराचा प्रस्ताव माघारी फिरला आणि बाहेरील वाहनधारकांवरील नव्या कराची टांगती तलवार अखेर दूर झाली। महासभेत प्रस्ताव मागे घेतल्यानं वाहनधारकांना मोठा दिलासा मिळालाय। मात्र महापालिकेच्या महसूल वाढीसाठी पुढे कोणता पर्याय स्वीकारला जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पाहत रहा टीव्ही नेक्स्ट मराठी।